कारण मला सगळे बोलायला लागले, तुम्ही तितके वर्ष सेवा करताय, मग कुठे आहेत स्वामी, कुठे आहेत स्वामी, आता हे तुमच्यामुळं झालंय असं तसं. त्याच वेळेस स्वामी आले. स्वामी एक म्हाताऱ्या माणसाच्या रूपात आले. काठी टेकत टेकत आले, बाळा तू घाबरू नकोस, मी आहे. जे मला पाहिजे होतं त्याच्या बाहेरचं स्वामींनी दिलंय. आणि आता मी एवढी खुश आहे की माझ्यासारखी कुणीच खुश नसेल, एवढी मी खुश आहे. माझा मुलं चांगले आहेत, दोन्ही पण माझी मुलं चांगली आहेत. म्हणजे वाईट व्यसन वगैरे मोठ्याला होतं ते सगळं सोडलेलं आहे. तो आता चांगल्या मार्गावर आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि छोटा सुद्धा चांगला आहे. म्हणजे माझा परपंच एकदम सुखाचा आणि संसार माझा सुखाचा चाललेला आहे, तो केवळ स्वामींच्यामुळं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ RD मध्ये. तर आज आपला विषय आहे पॉडकास्टचा श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्याबद्दल माहिती आणि घडलेले अनुभव सांगायला आपल्यासोबत आहेत आज वाबळे काकू, की जे आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले अनुभव शेअर करणार आहेत. तर आपण बोलूया त्यांच्याशी. तर काकू, सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. आणि तुम्ही सेवेमध्ये कधी आला, म्हणजे नक्की सेवेमध्ये येण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे काही अडचणी होत्या की कशामुळे तुम्ही सेवेत आला, की तुम्हाला आवड होती पहिल्यापासून देवधर्माची, असं काही? प्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या सेवेचं असं आहे, स्वामींची सेवा कुणीही करू शकत नाही आहे. कारण कसं आहे, पूर्व प्रारब्ध लागतं. स्वामी सेवा करण्यासाठी पूर्व प्रारब्ध लागतं थोडंसं. आपल्या पण चांगले कर्म, त्यामुळं माणूस स्वामी सेवेत येतो. असा कोणीही स्वामी सेवेत येत नाही आणि स्वामी त्याला जवळही करत नाहीत. आणि मी कसं आलं ते हे सांगायचं म्हणलं तर 2010 मध्ये सौ पूजा जाधव वाशी येथे राहतात. त्या कोपरखैरण्यामध्ये स्वामी काय आहे ते कोणालाच माहिती नव्हतं. स्वामींची भक्ती वगैरे कोण काय करतच नव्हतं, आणि मी पण. तर माझ्या अडचणी अनेक होत्या, प्रापंचिक किंवा माझ्या मुलांच्या वगैरे होत्या, अडचणी भरपूर होत्या. आणि त्याच्यासाठी मी हे नाही तो सत्संग असं करतच होते. मग त्याच्यातून ते एकदा माझ्याशी बोलले की नाही, स्वामींचं तू करून बघ. तर म्हणजे त्यांनी खरं तर मला स्वामी सेवेत आणलं. अच्छा. ते आमच्या म्हणजे श्रद्धास्थान पूजा जाधवच, ज्यांनी कोपरखैरणे येथे याचा स्वामी केंद्राचा म्हणजे वटवृक्ष पहिला त्यांनी उभा केला आहे. आणि त्याच्यामुळे अनेकांचे संसार सुखी झालेत. म्हणजे आणि मी तर अधिकच सुखी आहे, अत्यंत सुखी आहे. त्याच्यामुळे प्रथम मी पूजा जाधव यांचे धन्यवाद आणि मनापासून आभार व्यक्त करते त्यांच्याबद्दल. म्हणजे असे प्रॉब्लेम काय होते नक्की, काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मुलांना घेऊन वगैरे, की ज्यामुळे तुम्ही सेवेमध्ये आला? असं जीवन संसार म्हणलं की अडचणी असतातच. आणि मला पण भरपूर अडचणी होत्या संसारात म्हणा, किंवा काही अनेक अडचणी असतात ना. कामे कुठली व्यवस्थित होत नव्हती, किंवा मुलांचा पण, माझ्या मुलाचा प्रॉब्लेम होता मेन. त्याच्यामुळं मी अनेक देवधर्म हे ते, म्हणजे माझा पहिल्यापासून देवावर विश्वास होता आहे, पण जास्त माझ्या मुलामुळं मी जास्त याच्यात गेले, म्हणजे सेवेमध्ये गेले. आणि असं नाही मी प्रथम स्वामी सेवेत नव्हते. 2010च्या आधी मी अनेक सत्संग केले. अच्छा. म्हणजे मुलासाठी माझ्या, कारण मुलगा माझा वाईट मित्रांच्या नादाला लागून, म्हणजे संगत वाईट होती आणि शाळेत वगैरे त्याचं लक्ष नव्हतं. म्हणजे हे अनेक प्रॉब्लेम होते. आणि असे प्रॉब्लेम होते की एक काळ असा होता की संपलं असं वाटत होतं. अच्छा. आणि जिथं संपलं असं वाटतं ना, तिथंच स्वामी आरंभ करतात. म्हणजे हा माझा अनुभव आहे. कारण ज्या वेळेस मला असं अचूक मार्गदर्शनच मिळत नव्हतं, म्हणजे मी खूप ट्राय करत होते, हा सत्संग नाही, तो सत्संग, तो सत्संग, सगळीकडे म्हणजे मी फिरत होते मुलासाठी. तर पण पूजा जाधव भेटल्या 2010 मध्ये. पूजा जाधव वाशीमध्ये राहतात, त्या भेटल्या मला. आणि त्यांनी हा स्वामी मार्ग सांगितला. स्वामी मार्ग सांगितल्यानंतर कोपरखैरण्यात कोणाला माहिती नव्हती स्वामी म्हणजे काय आहे.
पण त्यांनी एवढं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याच्यानंतर मी अनेक इथल्या महिला घेऊन आम्ही सत्संग चालू केला छोटासा, आणि त्याचा आता विशाल वृक्ष उभा आहे. आणि त्याच्यातील सगळ्या बायका जेवढ्या स्वामी सेवेत आहेत तेवढ्या सुखाने संसार करतात. त्यांना कुठल्याही अडचणी नाही आहेत किंवा काही नाही आहेत. सगळं व्यवस्थित चालू आहे? सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे. आणि पूजा जाधव ह्या म्हणजे तसं स्वामी सेवेत त्या पहिल्यापासून होत्या, आणि त्यांचे अनुभव एवढे म्हणजे सांगण्यासारखे किंवा आपल्यासारख्यांना म्हणजे ऐकून अंगावर काटा येईल असे खतरनाक त्यांचं जीवन होतं. त्याच्यातून त्यांनी स्वामी सेवा चालू केली. त्याच्यातून त्या आज फुटपाथवरनं महालात गेलेत. असा अनुभव सांगा ना एखादा आलेला. कुणाचा? माझा सांगू की पूजा जाधव यांचा सांगू? त्यांचा सांगा पहिला, पूजा जाधव यांचा. म्हणजे मोठ्या आहेत त्याच ना? हो. हां. तर पूजा जाधव या म्हणजे त्यांचं ज्ञान एकदम सखोल आहे. आम्ही तर तिथपर्यंत पोचूच शकत नाही. आणि त्यांनी ते सखोल ज्ञान आमच्यापर्यंत म्हणजे काहीही न पडदाआड न ठेवता पूर्णपणे त्यांनी ते ज्ञान आम्हाला दिले. आणि त्यांच्यासारखं ज्ञान कोणीही देऊ शकत नाही आणि देणारही नाही. आणि आत्तापर्यंत आपल्या कोपरखरणेत त्यांच्यासारखं म्हणजे गुरु होणं कठीण काम आहे. आणि पूजा जाधव यांचा अनुभव ऐकायचा असेल तर पूजा जाधव यांचं म्हणजे आधी लव्ह मॅरेज लग्नातून नवरा थोडासा ड्रिंक वगैरे करत होता. म्हणजे सगळंच काही, राहायला घर वगैरे नव्हतं असं तसं. ज्यावेळेस त्या स्वामी सेवेत आल्या, कळव्याला मठ आहे स्वामींचा, तिथून त्यांची स्वामी सेवा चालू झाली. तर तिथून त्यांची स्वामी सेवा चालू झाली. 4-5 वर्ष त्यांची अशीच गेली. पण 5 वर्षानंतर स्वामी सेवेचं फळ त्यांना दिसायला लागलं. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्यांना 2 मुलं झाल्यानंतर त्यांचा संसार एवढा सुरळीत चालायला लागला स्वामींच्या कृपेने की दृष्ट लागायसारखं. आणि तिथून पुढं ते आता तर करोडपतीच आहेत. आणि असं नाही की करोडपती असणं म्हणजे सगळं सुख आहे. समाधान, जे काही समाधान आहे तर त्यांच्याकडंच बघून आपल्याला कळतं. किंवा सगळं काही ज्ञान, समाधान जे आम्हाला त्यांनी दिलंय ते त्यांनी अनुभवलंय. त्या अनुभवातून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे सगळं. त्याच्यामुळं मी त्यांचे शतशः ऋण व्यक्त करते असं. आणि तुम्हाला आलेला अनुभव शेअर करू शकता का तुम्ही, की तुमच्या लाईफमध्ये आलेले अनुभव म्हणजे असं म्हणजे स्वामी तुमच्या सोबतच आहेत असं कधी भासलंय का तुम्हाला, जाणवलंय का? अनेकदा असं झालंय. असं एखादा सांगा ना आम्हाला किस्सा. तर ज्या वेळेस मला वाटत होतं की माझं सगळं संपलेलं आहे, आता मी नाही काय करू शकत, आता माझा मुलगा हाताबाहेर गेलेला आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. पण ज्या पूजा जाधव होत्या त्यांनी मला वेळोवेळी वारंवार ज्यावेळेस माझी संकटे मोठी होती, मी त्याच्यातून चालले होते, त्याच्यावर त्यांचा सपोर्ट होता. आणि त्या फक्त सांगायच्या, फक्त तू संगीता पुढं चालत राहा, स्वामी आहेत तुझ्याबरोबर, स्वामी आहेत. पण माझा थोडासा अविश्वास थोडासा झाला होता मनात की एवढं मी स्वामी सेवा करते, तुम्ही जे सांगाल ते मी स्वामी सेवा करते, आणि तरी पण मला का अनुभव येत नाहीत, मग का स्वामी माझ्याकडे बघत नाहीत. आज मी 4-5 वर्ष झालं स्वामी सेवा करते, अजूनच मला टेन्शन वाढत चालले पण कमी होत नाहीत. बरोबर. तर मग कुठे आहेत तुमचे स्वामी? नंतर थोडासा विश्वास दाखवला होता. त्यावेळेस म्हणजे मी थोडेसे हे झाले होते, कारण हा पॉईंटच तसा होता की कोणाचाही म्हणजे माझ्या जागेवर कोणी असेल ना तरी त्याला ते वाटलंच असतं, अविश्वास कोणीही दाखवलंच असता. पण एक असा सपोर्ट, जबरदस्त सपोर्ट दिदींचा होता. पूजाताईंना मी दिदी बोलतो सगळे. तर दिदींचा एकदम सपोर्ट असा होता जबरदस्त ना, त्या रात्रीचा कधीही फोन करा, कधीही काही कुठली अडचणी द्या. आणि त्यांनी हाच नाही सपोर्ट केला, प्रथम माझ्याकडे पहिलं त्यांचं जे 13 अध्यायांचं स्वामी अमृत आहे स्वाध्याय, तर त्यांनी दिलेलं आत्तापर्यंत ते माझ्याकडे आहेत. त्यांनी दिलेली माळच माझ्याकडे आहे. तिथूनच मी त्या सेवेला सुरुवात केली. आणि तर सगळं संपलं असं वाटत होतं. त्यावेळेस त्यांनी, नाही संगीता संपलेलं नाही, आता तर चालू झालंय, कुठे आहेत तुमचे स्वामी, थांब येतील स्वामी तुझ्याबरोबर, फक्त तू शांत राहा आणि स्वामी सेवा करत राहा.
करत राहा. तर असंच एक रात्री मी असं वाटलं होतं की मला संपलंय सगळं, आता काही नाही आहे उरलेलं, की स्वामी तुम्ही आहात तरी कुठे. मी 5 वर्ष झालं रात्रंदिवस मी तुमची सेवा करते आणि असं पण नाही की बाबा आज कंटाळा केलाय किंवा नाही आहे. आणि कर्म पण मला माहिती, म्हणजे मी माझं मन मला साक्षी आहे की माझं कर्म पण मी चांगलंच करते. की जसं मी दिदींच्या सेवेत गेले दिदींच्या बरोबर, तसे आपल्या कोपरखैरण्यातले अनेक म्हणजे मार्ग दाखवला स्वामींचा. आणि हा वटवृक्ष दिदींना मदत केली. दिदीच आहे, त्याचे आधारस्तंभ दिदीच आहेत, फक्त त्यांना सपोर्ट मदत की चला बाबा स्वामी सेवेत. तर मग असं का कुठून तरी प्रश्न यायचे की मग तुम्ही इतक्या वर्ष करता, तुम्हाला काय अनुभव आलाय अजून, तुम्हाला तर काय जैसे तेच आहे तुम्ही. बरोबर. तर त्यावेळेस कुठेतरी मग मला वाटायला लागलं. पण ज्या वेळेस मला दिदी म्हणल्या थांब आता वेळ जवळ आलेली आहे, तुझे प्रारब्ध गहन होतं, आता ते संपायची वेळ आलेली आहे, कुठंतरी संपल्यासारखं वाटत होतं. त्याच दिवशी एका रात्री उजेड दिसला. स्वामी आहेत, स्वामी माझ्या बरोबर आहेत. मी त्यावेळेस एकदम खचून गेले होते. स्वामींना म्हणलं होतं तुम्ही जर असाल ना तर मला तरी काहीतरी क्लू द्या, तुम्ही माझ्यासोबत आहे, कारण माझा संपलेलं आहे माझं सगळं, फक्त तुम्ही सोबत मला हवा होता, पण तुमची अजून मला साथ वाटत नाहीये. तर ती तुमची साथ माझ्याबरोबर दाखवा, तुम्ही मला काहीतरी क्लू द्या, नाहीतर मी उद्यापासून माझा अविश्वास म्हणजे हे होईल मला, म्हणजे मी कुठेतरी तुटलेली आहे, त्याच्यामुळं म्हणजे मी अजून मोडून पडेल. बरोबर. तर स्वामी तुम्ही मला वाट दाखवा, स्वामी तुम्ही मला काहीतरी क्लू द्या आज की तुम्ही माझ्यासोबत आहात असं की मी आहे, मैं गया नहीं जिंदा हूँ करके मी या तुमच्यासोबत आहे असं मला दाखवा काहीतरी स्वामी. तर त्या दिवशी स्वप्न म्हणा किंवा साक्षात्कार म्हणा, गहन म्हणजे रात्रीचे 3 वाजले होत्या आणि असंच मला स्वप्न पडलं आणि त्याच स्वामी माझ्या बरोबर आहेत. स्वामी स्वतः म्हणले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामींनी त्याच रात्री असा चमत्कार झाला, तर दुसऱ्या दिवशी माझ्या पण आयुष्यात तोच चमत्कार स्वामींनी करून दाखवला. मला तेव्हापासून आहे ना, म्हणजे शतशः मी ती यांची दिदींची ऋणी आहे, स्वामींची पण ऋणी आहे की स्वामींनी त्याच दिवशी सकाळी अशी सकाळ उजेडली होती की मला स्वामींनी सांगितलं तुझं प्रारब्ध संपलेलं आहे, कारण तुला जे वाटत होतं की मी तुझ्या बरोबर नाहीये, पण मी तुझ्या बरोबर आहे, पण तुझं प्रारब्ध एवढं घन होतं, एवढं मोठं. सपोज डोंगर आहे मोठा, अर्ध्या डोंगरात गेलं की मला वाटायचं मोठा डोंगर आहे, मला तो पार करायचा आहे. प्रारब्ध, डोंगर म्हणजे प्रारब्ध. आणि त्या प्रारब्धात मला अर्धा डोंगर पार म्हणजे अर्धा डोंगर चढले तर असं वाटत थकल्यासारखं वाटलं ना, म्हणजे नको आता चढायला, मी नाही चढू शकणार असं वाटत होतं. पण तो डोंगर एवढा उंच होता ना, माझे प्रारब्ध एवढं गहन होतं ना की ते संपत नव्हते. मग त्यामुळं स्वामी बोलत होते तू उशीर लागला, आता तुझ्या पुढच्या जन्माची मी वाट सरळ केली. जो मी तुला म्हणजे क्लू द्यायला किंवा तुला अनुभव द्यायला किंवा तुला दर्शन देण्यासाठी जो मी उशीर लावला तो तुझं प्रारब्ध होतं, कारण तुला तो भोगून संपवायचं होतं. बरोबर. तुझं प्रारब्ध तुला भोगून संपवायचं होतं, असंच तू डायरेक्टली नव्हतं. कारण आता बघ तुझं क्लिअर झालं, आता इथून पुढे मी तुझ्या बरोबर आहे. तू काहीही कशीही, जशी आपण हट्ट बाळ कोणापाशी करतं, आईपाशी, बरोबर, तसं स्वामी एक आई आहेत. आणि आतापर्यंत मी जे बोलल ते झालेलं आहे. आणि ही स्वामींची म्हणजे त्या दिवशी ते अर्ध राहिलं आपलं सांगायचं. स्वामींनी त्या दिवशी स्वप्न मी सांगितलं ना तुम्हाला की स्वामींनी क्लू दिला मला की मी आहे तुझ्या बरोबर. साक्षात स्वामी, आग लागली घराला, आग लागली, आगीत आहेत सगळी आणि त्यांना वाचवायचंय. आता मी काय करू शकत नव्हते, त्या आगीत मी काय करू शकत नव्हते, वाचवायचंय तर यांना सगळ्यांना. मग मी तसं उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मी त्यावेळेस बोललो स्वामी तुम्ही या आणि काहीतरी करा. तर स्वामी एका म्हातारा माणूस आलं काठी टेकत म्हणले काय झालं. मी म्हणलं आग लागली, आता सगळं जाणार आहे, सगळं आता म्हणजे संपणार आहे. म्हणजे स्वामींचं बघा, स्वामींनी क्लू तरी दिला कसा, तुमच्या लक्षात येते का? आलं, लक्षात आलं. म्हणजे त्यांनी प्रॉपर स्टोरीज बनवली बरोबर की मी आहे आणि मी कसा तुमच्या बरोबर आहे ते स्वामींनी कसं क्लू दाखवला, म्हणजे कसं प्रूफ केलं.
तर म्हणजे आग लागली आणि काहीच चान्स नाही. आणि म्हणजे आता बोलू नाही, आपल्या केंद्रातलंच एक, आता मी नाव घेऊन सांगत नाही. म्हणजे केंद्रातले अनेक होते, आमच्या घरी आलेले अनेक होते केंद्रातले, त्याच्यापैकी एक गेला तिथंच. व्यक्ती गेला. तर मी बोललो, स्वामी कुठे आहे तुम्ही? आता हे मी काय सांगणार, तुम्ही स्वामी बघते, आता तुम्ही स्वामींचे पाठ घरात घेतलेत आणि तुमचं असं आग लागले, असं तसं. बरोबर. आणि इतकी लोकांना तुमच्यामुळे हे झाले ना आता. ते समोरचे मला बोलायला लागले. मी बोललो, स्वामी कुठे आहे तुम्ही? त्यावेळेस स्वामी आले. अंधार म्हणजे जाळ चाललेला होता, आग लागलेली होती, भयानक आग होती. स्वामी सेवक होते, माझ्या घरातले होते, सगळे घरातले होते, पण त्यातला एक स्वामी सेवकाला इजा पोचली, म्हणजे जागा मूर्छित पडला तो. तर बोलला, तर स्वामी कसं काय? कारण मला सगळे बोलायला लागले, तुम्ही तितके वर्ष सेवा करताय, मग कुठे आहेत स्वामी, आता हे तुमच्यामुळं झालंय, असं तसं. त्याच वेळेस स्वामी आले. स्वामी एक म्हाताऱ्या माणसाच्या रूपात आले. काठी टेकत आले, बाळा तू घाबरू नकोस, मी आहे. आणि त्यांनी असा हात केला आणि पूर्ण आग विझली. आणि तो जो आमचा स्वामी सेवक एक असा मूर्छित पडलेला होता, त्याच्या अंगावरून असा हात फिरवला आणि तो जागा झाला. ही माझा पहिला अनुभव स्वामींचा, स्वामी सेवेत आलेला हा माझा पहिला अनुभव आणि खतरनाक अनुभव. तिथून पुढं माझी म्हणजे सुरुवात झाली. आणि मला क्षणाला ज्यावेळेस माझं काम असतं, ज्यावेळेस माझं काय असतं, ज्यावेळेस मी दुःखी असते, दुःखाचा तर प्रश्नच उरावला नाही स्वामींनी कुठलाच. जे मला पाहिजे होतं त्याच्या बाहेरचं स्वामींनी दिलंय. आणि आता मी एवढी खुश आहे की माझ्यासारखी कुणीच खुश नसेल, एवढी मी खुश आहे. माझा मुलं चांगले आहेत, दोन्ही पण माझी मुलं चांगली आहेत. म्हणजे वाईट व्यसन वगैरे मोठ्याला होतं ते सगळं सोडलेलं आहे. तो आता चांगल्या मार्गावर आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि छोटा सुद्धा चांगला आहे. म्हणजे माझा परपंच एकदम सुखाचा आणि संसार माझा सुखाचा चाललेला आहे, तो केवळ स्वामींच्यामुळं. आणि ही स्वामींचा मार्ग दाखवलेल्या दिदींना अजून एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करते. कारण दिदींच्यासारखं गहन ज्ञान कोणाकडं नाही. इथून पुढे अनेक होतील, अनेक गुरु होतील, वाट दाखवणारे होतील, पण दिदींच्यासारखा होणार नाही. आणि दिदींनी जे ज्ञान दिलं ते आम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. ह्या केंद्रात जो वटवृक्ष उभा राहिलाय तो केवळ दिदींच्यामुळं. आणि मी दिदींची कायम आभारी राहील. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी दिदींच्या आभारी आहे. तुम्ही 2010 पासून स्वामी सेवा करताय, केंद्र पण चालू केलं, पण नक्की काय भरपूर लोक करतात, म्हणजे जसं तुम्ही सत्संग वगैरे करत होता अगोदर, तर भरपूर लोक सगळ्या गोष्टी करतात, पण तुम्ही जे म्हणताय स्वामी, मग त्यांची सेवा कशी केली पाहिजे, तुम्ही कशी करता त्यांची सेवा, कसे त्यांचे अनुभव लोकांना भेटतील? चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तर स्वामींची सेवा अवघडच नाही आहे, स्वामी एकदम सोपे आहेत. प्रथम तर नामस्मरण केलं, उठता बसता तरी ते स्वामी आहेत. पण स्वामी सेवेतला हा नियम आहे की 11 माळ आणि 3 अध्याय. सारामृतातले 13 अध्याय आहेत, तर त्यातले 3 अध्याय आणि 11 माळी ही स्वामींची सेवा आहे. तर तुम्ही बोलाल 11 माळी कशासाठी? म्हणजे 2-3 माळी अशी किंवा 1 माळ अशी चालत नाही. एक स्वतःसाठी, एक आपल्या जन्मदात्यांच्यासाठी, एक घरातल्यांच्यासाठी, एक देवासाठी आणि बाकीच्या ज्या आहेत उरलेल्या त्या स्वतःसाठी. आणि जे ते सारामृत आहे त्यातले 3 अध्याय सांगितलेत स्वामींनी वाचायला. तर ते 3 अध्याय का म्हणून सांगितलेत वाचायला? लोकांना असं वाटतं ती स्वामी सेवा आहे म्हणून स्वामींनी सांगितलं, पण ती स्वामी सेवा नसून ते जगाला उपदेश करतायत. प्रत्येक अध्यायाचा काही ना काहीतरी अर्थ आहे, प्रत्येक स्वाध्यायाचा काही ना काहीतरी अर्थ आहे, पण तो समजून घेणाराला आहे. फक्त ती स्वामींची सेवा करतोय म्हणून नाही, पण त्यातला एक ओळीचा स्वामींनी अर्थ सांगितलेला आहे. तुम्हाला लोभ किती आहे, तुम्ही कसं जगलं पाहिजे, बरोबर, की इतरांशी कसं वागलं पाहिजे, स्वतः कसं वागलं पाहिजे. तुम्ही स्वामी सेवक आहात ना, तुम्ही स्वामींची सेवा करताना तर तुम्ही
स्वतः कसं राहिलं पाहिजे, स्वतः वागलं कसं पाहिजे, तर तुम्ही त्या दुसऱ्याला सांगू शकता किंवा स्वामी सेवक स्वतःला म्हणून घेऊ शकता. बरोबर. हे 13 अध्याय स्वामींनी एक 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 वळ अशी लिहिलेली आहे की सगळ्या आपलं वागणं कसं पाहिजे, आपण दुसऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, की आपण पैसा आला तरी त्याचा वापर कसा केला पाहिजे, किंवा अतिलोभ, स्वार्थीपणा किंवा दुसऱ्यांना दुखवणं, सगळे 13 अध्याय पूर्णपणे सारे पूर्ण 13 अध्याय वाचले ना, फक्त खोचक वाचणाऱ्यांना ते लक्षात येईल. पण स्वामी फक्त स्वामी सेवा आहे आणि ते करायचे म्हणून केलं तर ते लक्षात येणार नाहीये. बरोबर. आणि मेन म्हणजे आपण तर कोणच नाहीये स्वामी सेवक म्हणण्याचं, पण आपलं हे काही नाहीये. कारण जसे चोळप्पा, बाळप्पा आणि सुंदराबाई त्यांच्या अगदी जवळ, म्हणजे ह्या 3 व्यक्ती अगदी जवळ राहून त्यांनी स्वामी सेवा केली, तसं तर आपल्याला त्यांचं सानिध्य काय घडलेलंच नाहीये. बरोबर. फक्त आपण काय एक स्वामी म्हणून आपण त्यांची उपासना करतोय. बरं, उपासना केली तरी तुम्ही कसं करताय, उपासना करणार बरं 11 नाही, कोण कोण 1000 माळा करेल किंवा 100 करेल, 200 करेल माळा, पण एक एक माळीचा पण अर्थ आहे. एक एक माळीचा पण स्वामींनी सांगितलंय, नका माळी करू, नामस्मरण करा, पण तुमचं आचरण तसं ठेवा, वागणं तसं ठेवा. तुम्ही 100 माळा करताल आणि घरातल्यांना टाकून बोलताल किंवा दुसऱ्यांचं मन दुखवताल, कुणाचं पैसे म्हणजे उसने घेतले म्हणून घेतो, परत काय देणार नाही, किंवा त्याला ते हे करायला लावणार, सारखे सारखे मागायला लावणार, उपयोग नाही त्याचा. हेच 13 अध्याय त्यांनी सगळं काही हेच सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे स्वामी सेवा करायची तर म्हणजे अर्थात नियम आहेत ते, बाबा तुमचं वागणूक, तुमची पद्धत ही सगळी अशी पाहिजे, तुमचे कर्म असे पाहिजे. तर शिस्तबद्ध होते, स्वामी शिस्तबद्ध आहेत. स्वामींना म्हणजे शिस्तच आवडते, स्वामींना शिस्तच आवडते. आणि स्वामींचं मेन म्हणजे शिस्तबद्ध पहिले होते. आणि त्यांना म्हणजे तुम्ही करू नका स्वामी सेवा की बसूनच सेवा केली पाहिजे, की सगळेच आचार वगैरे पाळलं पाहिजे, की असं काहीच नाहीये. सोहळं वगैरे काय केलं पाहिजे असंच नाहीये. फक्त तुम्ही नामस्मरण करा, मला आवाज द्या, मी ऐकतोय, मी आहे, तुमच्या आजूबाजूलाच आहे, फक्त मनापासून. आज जरी एकदा श्री स्वामी समर्थ बोललं तरी आणि दुसऱ्याला दुसऱ्या मिनिटात शिवी दिली, काय फायदा आहे स्वामी सेवेचा? 100 माळा करून फायदा नाहीये. बरोबर. आणि एक एक माळ वाढताना तुम्हाला स्वामी कितपत दिसतायत, किंवा एक 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 मणी तुम्ही ज्या वेळेस हे करताय, माळ जपताय, तर त्या मण्यांच्या वेळेस तर तुम्ही काय बोलताय, श्री स्वामी समर्थ, चला गॅसवर भाजी आहे माझी, चला मला मुलांना शाळेत सोडवायचंय, त्याला अर्थ नाहीये. मग बसूच नका. स्वामींनी काय सांगितलंय, अशी भक्ती करूच नका. तुमच्याकडे टाइम नाहीये ना, तर तुम्ही उठता बसता नामस्मरण, फक्त नामस्मरण कसं पाहिजे, आपण एखाद्या आईला आपल्याला आता सपोज आपल्याला आईकडून काहीतरी मागायचंय, पण आपल्याला शंका येते आई देते का नाही. बरोबर. मग आपल्याला किती ते म्हणजे ते ह्यानी बोललं पाहिजे आईला, की आई दे ना ग, म्हणजे असं किती आदराने, एकदम प्रेमाने की आईपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपली जी तळमळ आहे किंवा आपल्याला जे मागायचंय की ते आईने पटकन दिलं पाहिजे. बरोबर. तशा याने आपण ते तसंच स्वामी सांगतायत. जसं तुम्ही आईला हे करताना की ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी हवं असतं त्यावेळेस तुम्ही आईला कशी लाडूगुडी लावता, गोड गोड बोलता, तसंच गोड नामस्मरण करा. गोड म्हणजे असं नाही की मी बापरे मी आज 100 माळा केला, मी आज एवढे अध्याय केले, मी आज गुरुचरित्र वाचलं, मी आज असं केलं, अजिबात नाही. बरोबर. फक्त स्वामींची सेवा घरोघरी पोचवा आणि स्वामी आहेत काय ते लोकांच्या पर्यंत पोचवा. स्वामी त्यांचं दुःख निवारण करतील ते तर करा. ज्याला जसं जमेल तसं करा, फक्त मनापासून करा. जर करायला लागलं तर एक लक्ष ठेवा, एकाग्र होऊन करा. की तुम्ही जर आता सेवेलाच बसणारे माळात करायचे तर त्या माळींवरच लक्ष द्या. बरोबर. एक एक मणी ओढताना फक्त तुम्हाला स्वामी समोर दिसले पाहिजेत. बरोबर. आणि ते स्वामी एक एक मणी दिसायला पण हे नाही, तुम्ही बघा, डोळे मिटून बघा, तुम्हाला स्वामी कितपत दिसतायत. बघा वरतून स्वामींचा गंध दिसतोय, डोळे दिसतात, नाक कशी दिसतोय, हे सगळं स्वतः अनुभवा, बघा. त्याला खूप वर्ष तेवढे आपण हे करायला लागतं, खूप वर्ष स्वामींची सेवा करायला लागते तसे स्वामी दिसायला एक 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 मण्यात.
एक एक माळेचा मणी ओढताना स्वामी दिसायला पाहिजेत, अशी सेवा स्वामींच्यापर्यंत पोचते. तुम्ही नुसतं स्वामी सेवा करताल, 100 माळी करताल आणि मला स्वामी एवढं द्या, मला स्वामी तेवढं द्या, चुकून होणार नाही. जसं तुम्ही बोललात की म्हणजे तुम्ही सेवेत गेल्यानंतर अजून खूप साऱ्या महिलांना तुम्ही सेवेमध्ये आणलं, तर तुम्ही ज्यांना सेवेमध्ये नेलं त्यांना म्हणजे त्यांच्यापैकी कोणाला आलेला अनुभव तुम्ही सांगू शकता का? नाव नाही घेतलं तरी चालेल. ओके. बरेच जणांचे अनुभव आहेत, बरेच जणांचे असे अनुभव आहेत. कुणाच्या मुलाविषयी आहेत. एकाच असंच मुलगा शिकत नव्हता, तर तो आता मुलाला बघून, आणि थोडासा अतरंगी पण होता, पण ते आता मुलाला बघून वाटत नाहीये. त्याची आई अशीच वैतागलेली होती, कंटाळलेली होती, आणि तिला सांगितलेलं होतं ब्राह्मणांनी की याचं काय होणार नाहीये. अच्छा. ह्याची म्हणजे हा काय शाळा वगैरे शिकणार नाहीये, आणि हा अतरंगीपणा याचा राहणारच आहे. तुम्ही काय जरी केलं तरी कारण ह्याच्या मूळ स्थानी शनी आहे असं काहीतरी सांगितलेलं होतं. पण ग्रहच बदलण्याची शक्ती तो ब्रह्मांड नायक वरती बसलाय, त्याच्यात आहे ती शक्ती. बरोबर. आणि तीच प्रूफ करण्यासाठी मी त्या बाईला स्वामी सेवेत आणलं की जे ग्रह आहेत, ग्रहदशा आहे, पण ग्रहच निर्माण करणारा वरती बसलाय ब्रह्मांड नायक. हो. तर तो जो जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरू तो असे बाळ त्याचा. म्हणजे जगात जन्म मृत्यू त्याच्या हातात आहे. बरोबर. तर ग्रह तारे कुठं घेऊन बसलात तुम्ही? तर जर ग्रह तुमचे बदलायचे असतील तर स्वामी सेवेत या तुम्ही. तर त्यांनी स्वामी सेवेत आल्या, दीदींनी जे सांगितले ती सेवा त्यांनी केली, आणि आता त्याच्या मुलाकडे बघून वाटत नाही तो पहिला मुलगा आहे म्हणून. अच्छा. आणि दुसरा अनुभव एका महिलेचा असा आहे नोकरीविषयीचा. कुठं गेलं तरी नोकरीला त्यांना यश मिळत नव्हतं. त्यांनी मनापासून सेवेत आल्या, मनापासून सेवा केली. 2 वर्षात त्यांचा एवढा चांगला अनुभव आहे ना की त्या स्वप्नात पण सोचू शकत नव्हत्या की स्वामी एवढ्या पगाराची नोकरी एवढ्या जवळ देऊ शकतील असं. पण त्यांचं ते स्वामींनी केलं आणि करून दाखवलं. ही स्वामी सेवेची ताकद आहे. तर आम्ही आहे ना काही दिवसापूर्वी एक एपिसोड शूट केला होता, स्वामींबद्दलच होता. तर त्यामध्ये एक कमेंट आली होती, म्हणजे त्यांचा एक प्रश्न होता. तर तो प्रश्न काय होता त्यांचा की आपल्याला स्वामींचा आशीर्वाद किंवा अनुभव पाहिजे, देवाचा अनुभव पाहिजे, तर आम्ही माळ केलीच पाहिजे का? तिथं जाऊन नारळ फोडलाच पाहिजे का? म्हणजे आम्ही मनापासून पाया पडलं तर चालणार नाही का? असा त्यांचा प्रश्न होता. तर ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? मी असे सांगेल की स्वामी, पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वामी म्हणतच नाहीत की माळा करा की मंदिरात या, माझ्या पाया पडा की मला नारळ फोडा की किंवा काहीच नाही. मनापासून मला हाक मारा. बघा, एखाद्या आवडीचं तुमच्या जेवण असलं की तुम्ही किती पोटभर जेवता की नाही? बरोबर. किंवा म्हणजे समजा स्वामींचं तुम्हाला सांगायला गेलं तर स्वामींचं असं त्यांच्या याला सेवेला वगैरे काहीच अटी नाही आहेत की तुम्ही हा यज्ञ करा की हे एक पुस्तक वाचा की एवढ्या माळी करा की काही नाही. तू मनापासून हाक मार, मला मनापासून हाक मार, मी तुझ्या उभा आहे, तुझ्या पाठीशी. पण त्यात तू कर्म काय करतोयस, कसा करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. स्वामींचा जर तुम्हाला अनुभवच घ्यायचा आहे, जर अनुभव तुम्हाला स्वामींचा घ्यायचा आहे तर नुसती सेवा करून नाही फायदा. त्याला तुमचे कर्म कसे आहेत, तुम्ही काय कर्म करताय, कसे करताय. तुम्ही स्वामी सेवा करताय, 1000 माळा रोजच्या करताय, 1000 जप तोंडाने बोलताय, ठीक आहे, पण तुमचे कर्म कसे आहेत. तुम्ही रोज आजचा दिवस स्वामींच्या याने उजळले, किती तुम्ही धन्यवाद स्वामींचं मानताय. बरोबर. धन्यवाद स्वामी. सकाळी उठल्यावर बोला धन्यवाद स्वामी, आज मी तुमच्यामुळे हा दिवस पाहिलाय, धन्यवाद स्वामी. संध्याकाळी झोपताना बोला धन्यवाद स्वामी. किती लोक उपाशी आहेत पण तुम्हाला आज पोटभर जेवण दिले स्वामींनी, धन्यवाद स्वामी. हे धन्यवाद बोलत जा, पण काहीच करायचं नाही आणि स्वामी आम्हाला पावले पाहिजे तर स्वामींनी याव केलं पाहिजे, टेव केलं पाहिजे, कसं होणार? नाही होणार ना. बरोबर. म्हणजे कर्म चांगले पाहिजेत, बाकी आणि तुम्ही मनापासून नाव चांगले घ्या बस. तुम्ही नारळ नका फोडू, नारळ नका फोडू, अक्कलकोटला जाऊ नका. स्वामी बोलतात माझ्यापर्यंत येऊ पण नका, मी आहे. तुम्ही माझ्यापर्यंत येऊ पण नका, मी आहे. पण फक्त जे मनापासून भक्ती करा. आपण कसं आपल्या बाळाला
किती जीव लावतो, मनापासून जीव लावतो ना, किती बरोबर. काळजी घेतो बाळाची. पडू नाही, त्याला काय आवडतं, त्याच्या आवडी निवडी, त्याचं खाणं पिणं, त्याला खेळणं. तसंच बघा ना, देव आहे सगळीकडे आहे देव, पण देवाला पण बोला देवाशी, देवाला काय आवडतंय, देवाला काय आवडत नाही, हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे ना. बरोबर. भक्ती सोपी आहे, देव सोपा आहे, देव मिळवणं सोपं आहे, पण त्याच्यासाठी तेवढं लागतं ना, तेवढं आपण पण तसं प्रामाणिक वागावं लागतं, प्रामाणिक असावं लागतं. बरोबर. तुम्ही अक्कलकोटला जाऊन आलाय? हो. कसा तिथला अनुभव तुमचा अक्कलकोटचा? अक्कलकोटचा अनुभव अगदी छान आहे. अक्कलकोटला गेल्यावर असं वाटतं की मी माहेरी आली आहे, माझी आई मला भेटली असं वाटतं. अनेक स्वामींचे म्हणजे तिथं गेल्यानंतर जे 13 अध्यायात सांगितलेलं आहे ते असं वाटतं कुठंतरी जाणून घ्यायची इच्छा होती. सोळाप्पाचं घर कुठे, बाळाप्पाचं घर कुठे, वटवृक्षाखाली बसले होते स्वामी, कसे बसले असतील, कसे खंडोबाच्या मंदिरातून आले असतील इथं, असं म्हणजे ते तीव्र इच्छा होती की ते सगळं बघण्याची. किंवा कसं ती बाळाप्पाच्या घरी कुठे राहत होतं, ते चोळाप्पाच्या घरी कधी गेले, म्हणजे हे असं त्यांनी सेवा कशी केली हे जाणून घ्यावं असं वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि आपण पहिला मुद्दा म्हणजे आपण माहेरी आल्यासारखं वाटतं, कुठंतरी मायेच्या छायेखाली आल्यासारखं वाटतं. त्या वटवृक्षाच्या खाली गेलो ना त्यावेळेस असं वाटतं की अथांग मायेचा सागर आहे, त्यात आपण डुंबून गेलेलो आहे असं वाटतं. पण स्वामींचं आता मालिकेमध्ये आपण बघितलं, जसं रिअल लाईफ दाखवल्या का, म्हणजे मालिका बनवल्यात स्वामींवर, तर त्यामध्ये स्वामींचा स्वभाव असा रागीट दाखवला आहे, म्हणजे ॲग्रेसिव्ह येते, राग येतो त्यांना खूप. तर असं तुम्हाला कधी जाणवलं की स्वामी रागवलेत वगैरे असं? हा ना, असं जाणवलं म्हणजे ज्यावेळेस आपल्या हातातून कुठं वाईट कर्म होतात त्यावेळेस भीती वाटते ना, त्या स्वभावाचीच कुठंतरी भीती वाटते. कारण ते जेवढ्या लवकर जवळ घेतात ना तेवढ्या लवकर दूर लोटतात. हा स्वामींचा स्वभाव आहे. रागीट आहेत, तापट आहेत, पण फणसासारखा आहे. वरून जरी किती कडक असला तरी आतून फणसाचे गरे आहेत, असा गऱ्याच्या सारखा एकदम म्हणजे गोड असा स्वभाव आहे स्वामींचा. कारण तसा रागीट का दाखवलाय पिक्चरमधून, मालिकेमधून रागीट का दाखवलाय? स्वामी आहेत रागीट, स्वामी आहेत, पण शिस्तबद्ध पाहिजे, शिस्त पाहिजे त्यांना, कर्म चांगले पाहिजे, शिस्त पाहिजे, वागणूक चांगली पाहिजे. आणि मिरू नका तुम्ही 4 लोकात, मी स्वामी सेवक आहे म्हणून असं मिरू नका लोकांच्या, असं त्यांचं आहे. त्याच्यामुळं असं आपल्याला वाटतं नाही स्वामी खूप रागीट आहेत, त्यांची आपण भक्ती करू का नाही, पण अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला जाणवलंय का असं तुमच्यावर रागवलेत कधी, असं काय? रागवलेत म्हणजे झालं ना, रागवलेत म्हणजे असं तर डायरेक्टलीच म्हणजे स्वामी आले तर रागवलेत असं नाही, पण ज्या वेळेस असं घडतं की स्वामी आपल्यावर रागवलेत असं वाटतं आपल्याला. अच्छा, असं काय घडलं? तसा अनुभव आहे, पण मी आता इथं शेअर करू शकत नाही. पण त्यावेळेस पण असं मला वाटलं की स्वामी आपल्यावर रागवलेत, आपलं काहीतरी चुकलं असणार आहे, त्यामुळं स्वामी आपल्यावर रागवलेत कुठंतरी वाटतं मला. कारण स्वामींचा शिस्तबद्ध कडक स्वभाव असल्यामुळं असं कुठंतरी, कारण स्वामी म्हणजे जरी मी आता माझ्याकडून सेवा होत नाही तरी पण स्वामी आहेत, माझ्याबरोबर आहेत. जेवायला बसलं तरी म्हणजे स्वामी या जेवायला, किंवा असं काही कुठं की जरी मी एखादी साडी मला हवी असली ती मिळाली तरी धन्यवाद स्वामी, मला पाहिजे होतं ते तुम्ही दिली, की असं म्हणजे कुठेही छोटे जे माझ्या आयुष्यात खुशी येईल त्यावेळेस मी स्वामींचं धन्यवाद मानते किंवा धन्यवाद बोलते मी स्वामींना, की स्वामी धन्यवाद तुमच्यामुळं, की रात्री झोपताना त्यांचे आभार व्यक्त करते, स्वामी तुमच्यामुळे मी आजचा दिवस चांगला गेला, हसून खेळून गेला, मी पोटभर 2 टायमाचं जेवले, धन्यवाद स्वामी. आणि हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. बरोबर. कारण हा विश्वनायक आहे, विश्वाचा नायक आहे आज, ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज एवढे शक्तिशाली आणि हे आहेत, तर का नाही आपण करू? बरोबर. म्हणजे हे सगळ्यांनी केलंच पाहिजे, फक्त माळाच करणं गरजेचं नाही आहे. बरोबर.
तुमच्याकडून खरंच खूप छान माहिती भेटली आणि तुमचे अनुभव पण खरंच अंगावर काटा येण्यासारखे होते आणि तुम्ही आज खूप यशस्वी झालात. तुमची मुलं देखील खूप यशस्वी आहेत आज. तर मला फक्त एक जाता एक प्रश्न विचारूशी वाटतो, म्हणजे प्रश्न म्हणजे एक लोकांसाठीच येतो, प्रेक्षकांसाठी. तर अजून खूप साऱ्या महिला आहेत की त्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे, त्यांच्या संसारामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांचा संसार नीट होत नाही, जसा म्हणजे तुमचा मुलांचा होता प्रॉब्लेम, मुलं वाईट वळणाला. तशीच बरेच आहेत अजून महिला की त्यांची मुलं वाईट वळणाला आहेत, वाईट संगतीला आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तेही खूप प्रयत्न करत असतील, पण तुमचं ऐकून थोडेफार मोटिव्ह होतील ते. मी त्यांना सांगेल, ज्यांना जे प्रॉब्लेम आहेत, भरपूर प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच लोकांना भरपूर प्रॉब्लेम आहेत, पण तरी आता बरेच स्वामी सेवेला लागलेले आहेत लोक. पण जे स्वामी सेवेत नाही आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वामी सेवा करून बघा. स्वामींना एक मनापासून हाक द्या, स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील. आणि स्वामींची भक्ती सोपी आहे. तुम्ही घाबरू नका त्यांच्या कडक स्वभावाला. मालिका किंवा पिक्चर वगैरे बघून त्यांचा एवढा कडक स्वभाव नाही आहे. तुम्ही फक्त तुम्हाला नाही जमली त्यांचं सेवा करायला, नाही जमली, सेवा म्हणजे काय, त्यांची जी नित्य सेवा आहे 3 अध्याय 11 माळे, ते नाही जमलं तर तुम्ही नामस्मरण करू शकता, तुमचे कर्म चांगले करू शकता. तुम्ही आता मला कसं वाटतं की माझं चांगलं झालं, इतर महिलांचं पण चांगलं व्हावं, त्याच्यासाठी मी आतोनात प्रयत्न करत असते. जे कोणी मला असं म्हणजे दुःखी वगैरे दिसलं तरी मी सांगते त्यांना की तुम्ही स्वामी सेवा करा, स्वामी सेवेनं तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तर मी त्या पण महिलांना, जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की स्वामी सेवा कडक नाही आहे, त्याला कुठल्या अटी नाही आहेत, त्याला कुठले काय नाही आहे. बा कोणाकोणाचं आम्ही नॉनव्हेज खातो, मग कसं काय करायचं, स्वामीने ते सांगितलेलं नाही आहे की तुम्ही नॉनव्हेज बंद करा. ते स्वामी सेवेत आल्यावर आपोआप होतं, बरोबर. ते स्वामी ते आपोआप करून घेतात. तुम्ही फक्त तयारी करा स्वामी सेवेत यायची, स्वामी सेवा करायची. मग काय मेवा देता येत ना ते अनुभव घ्या, स्वतः अनुभव घ्या. पण तुम्ही स्वामी सेवेत या, तुमचं स्वामी सेवेत आल्यानंतर खूप काही प्रॉब्लेम तुमचे सुटणार आहेत. आणि तुमच्या म्हणजे कुठलीही कामं जर रखडलेली असली, तुमची कामं ते होत नसली, संततीविषयी म्हणा, घराविषयी म्हणा, लग्नाविषयी म्हणा, एकदा स्वामी सेवा करून तर पहा, मग पहा तुम्ही अनुभव. खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही आणि तुमच्या या माहितीमुळे आमचे प्रेक्षक खरंच त्यांना कळेल आणि स्वामी सेवेमध्ये नक्की येतील, ते त्यांचे प्रॉब्लेम दूर होतील. तर तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद तुम्ही इथं बोलवल्याबद्दल. मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि जे काही माझ्याकडून स्वामींनी बोलून घेतलं त्याच्याबद्दल मी पूजाताईंचे आभार व्यक्त करते की आज मी जे आहे ती पूजा दिदींच्यामुळं मी आज इथं आहे. आणि दिदीला भरभरून आयुष्य द्यावं आणि निरोगी आयुष्य द्यावं स्वामींनी, ही माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला देखील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल आय डीवर मेल करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला खूप सारे कमेंट्स आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.